Welcome all in our integrated mathematics channel. Today we are trying to solve some examples using algebra of matrices. So example become find value of k if A is 2 by 2 matrix 3 minus 2 4 minus 2 and given equation a square is equal to k minus 2i. ओके, दोन गोष्टी आपल्याकडे एक मॅट्रिक्स ए आहे आणि हे इक्वेशन आहे. तर दिलेल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू जी आहे ती या इक्वेशन मध्ये पुट करायची आणि त्याला सॉल्व्ह करायचं, आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. So first I will write given thing. Given a is equal to 3 minus 2 4 minus 2 and equation is a square is equal to ka minus 2i. याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूया. So this implies a square means 3 minus 2 4 minus 2 into same matrix 3 minus 2 4 minus 2. A square means a into a is equal to k constant as it is. Matrix A is 3 minus 2 4 minus 2 minus 2 into आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता या ठिकाणी या दोघांची वजाबाकी आहे. वजाबाकी कधी व्हॅलिड असणार आहे? मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स या दोघांची ऑर्डर सेम असेल तर या ठिकाणी मॅट्रिक्स ए आहे की हा कॉन्स्टंट आहे, ए ची ऑर्डर 2/2 आहे, म्हणजे ऑब्विसली आय ची ऑर्डर काय असणार आहे? 2/2 असणार आहे. तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याचे डायगोनल एलिमेंट्स 1 1 असणार आहेत आणि रिमेनिंग एलिमेंट्स काय असणार आहेत? 0 असणार आहेत. तर याला सिम्प्लिफाय करूया. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे. तर आपल्याला काय करायचंय? पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचंय. तर आपल्याला एलिमेंट मिळेल बा 3 into 3 प्लस मायनस 2 into 4. ओके, ही झाली पहिली एंट्री. त्याच्यानंतर दुसऱ्या एंट्रीसाठी काय करायचं? आपल्याला पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचंय. तर दुसरी एंट्रीला आपली 3 into -2 प्लस -2 into -2. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता आणखी एखादा कॉलम नाहीये पुढे, त्याच्यामुळे इथं हा मॅट्रिक्स आपला कंप्लीट होतो. आता काय करायचंय? दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे ते येणार आहे 4 into 3 प्लस -2 into 4. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या रोने दुसऱ्या कॉलमला, तर ते येऊन जाईल 4 into -2 प्लस -2 into -2. ओके, तर या पद्धतीने ते मल्टिप्लिकेशन येते. पुढे या इक्वल टू साइन आहे, के ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ते आलं 3k -2k 4k -2k आणि नंतर या -2 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ते येईल 2 ने मल्टिप्लाय केलं, मायनस साइन आहे तसं ठेवलं 2 0 0 2 असा तो मॅट्रिक्स झालेला आहे, स्केलर मॅट्रिक्स. ओके, तर त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. 3 into 3 9 -2 into 4 8 9 minus 8 so become 1. इथे 3 into -2 6 6 हे मायनस इंटू मायनस प्लस 4 -6 plus 4 -2. ओके, त्याच्यानंतर हे 12 minus 8 we get 4. Then this become 4 into -2 -8. This -2 into -2 plus 4 8 -8 plus 4 -4. Then equal to या दोन मॅट्रिक्सची वजाबाकी आहे तर ती वजाबाकी पण करून घेऊया आपण. ते येते पहा 3k -2 त्याच्यानंतर -2k -0 -4 -0 त्याच्यानंतर -2k -2. ओके, हा मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स आहे म्हणजे करस्पॉन्डिंग एंट्रीची वजाबाकी होईल. याच्यातला पहिला वजा याच्यातला पहिला, याच्यातल्या पहिल्या रो मधला दुसरा वजा याच्यातल्या पहिल्या रो मधला दुसरा, या पद्धतीने. आता हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एंट्रीज इक्वल असणार आहेत. मग आता आपण काय करूया? ज्याच्यामध्ये के आहे तेवढाच एलिमेंट फक्त आपण कम्पेअर करूया. ओके, तर इथं 1 आहे, इथं के आहे, पण हे लिनियर फॅक्टर आहे. या दोघाला कम्पेअर करण्यापेक्षा हा दुसरा आणि याच्यातला दुसरा कम्पेअर केला की आपल्याला इझिली व्हॅल्यू मिळते. सो दिस इम्प्लाइज -2 is equal to -2k. So we get 1 is equal to k. म्हणजे के ची व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला? 1 भेटलेली. पण इकडचं -2 आणि इथं मल्टिप्लाय असणारं -2 कॅन्सल होते. सो वी गेट k is equal to 1. सिमिलरली तुम्ही हा आणि हा इक्वेट केला असतं तरी आपल्याला तेच भेटलं असतं. 1 is equal to 3k -2. हा -2 इकडे आला, 1 plus 2 is equal to 3k म्हणजे भेटलं असतं 3 is equal to 3k. 3 ला 3 कॅन्सल झाला, k is equal to 1. ओके, ज्याच्यामध्ये के आहे तो कुठला जर इक्वेट केला तरी आपल्याला व्हॅल्यू काय भेटली असती? सेम व्हॅल्यू भेटली असती. ओके, तर या पद्धतीने याचं सोल्युशन आहे पहा.
एकदा ऑब्झर्व करा, इझिली तुमच्या लक्षात येईल. ओके, या ठिकाणी इथं 4k पाहिजे. ओके, k इंटू 4 इंटू k 4k, -2 इंटू k -2k. सो दिस बिकम 4k. ओके, तर कुठली तरी कम्पेअर करून व्हॅल्यू फाइंड करायची आहे. So this is our final answer, k is equal to now 1. Now solve next example, find xyz if this equation is given. हे इक्वेशन दिले आणि आपल्याला xyz फाइंड करायचं आहे. सो सोल्युशन बिकम, फर्स्ट राइट गिवन दिलेलं इक्वेशनला ते दिलेलं आहे इन ब्रॅकेट 2 0 2 0 2 2 -4 into bracket 1 1 -1 2 3 1 whole bracket complete into 1 2 is equal to x minus 3 y minus 1 2z. ओके, याच्यामध्ये सिंगल कॉलम आहे का? ओके, सिंगल कॉलम आहे, एकच टर्म आहे x minus 3 y minus 1 2z. मग सुरुवातीला या ब्रॅकेट मधलं आतमधलं जे ऑपरेशन आहे ते कंप्लीट करूया. देअरफॉर इन ब्रॅकेट हा 3 आतमध्ये मल्टिप्लाय घेतला मी, तर तो आला 6 0 0 6 6 6. त्याच्यानंतर हे मायनस साइन आहे तसं 4 आतमध्ये मल्टिप्लाय केला, प्रत्येकाला मल्टिप्लाय होईल, तो होईल 4 4 -4 8 12 4. ओके, फक्त 4 ने मल्टिप्लाय केले, मायनस साइन आहे तसं ठेवलेलं आहे. ब्रॅकेट कंप्लीट इंटू ब्रॅकेट 1 2 इज इक्वल टू मॅट्रिक्स x minus 3 y minus 1 and 2z. देअरफॉर आता या दोघांची वजाबाकी होईल, कारण इथं मायनस साइन आहे, तर ती वजाबाकी केली तर हा ब्रॅकेट जो बाहेरचा आहे तो निघून जाईल आणि आपल्याला भेटेल 6 minus 4 2 0 minus 4 minus 4 0 minus minus 4 plus 4 6 minus 8 minus 2 6 minus 12 minus 6 6 minus 4 2. So this is our subtraction matrix, and now into matrix become 1 and 2 is equal to x minus 3 y minus 1 and 2z. ओके, या दोन मॅट्रिक्सची काय होती? वजाबाकी होती. करस्पॉन्डिंग एंट्रीची डायरेक्ट मी वजाबाकी लिहिली आहे. 6 वजा 4, 6 वजा 4 किती येतं? 2 येतं. त्यानंतर 0 वजा 4, 0 वजा 4 म्हणजे वजा 4 येणार आहे. 0 वजा वजा 4, वजा गुणिले वजा अधिक होणार आहे, अधिक 4, 0 अधिक 4 4 येणार आहे. या पद्धतीने वजाबाकी झालेली आहे. आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. मल्टिप्लिकेशन करू शकतो का? तो ऑब्विसली करू शकणार आहे. ओके, हे आलं याचा अर्थ हे मल्टिप्लिकेशन करू शकतो. तरी सुद्धा आपण चेक करूया. याची ऑर्डर आहे 3 रो आहे त्याच्यामध्ये आणि 2 कॉलम आहेत. याच्यामध्ये 2 रो आहेत आणि 1 कॉलम आहे. ओके, तर याच्यातला नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू याच्यातला नंबर ऑफ रो आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे, तर मल्टिप्लिकेशन बघूया काय येतं ते. देअरफॉर मल्टिप्लिकेशन गिवन पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, तर ते येणार आहे 2 into 1 प्लस -4 into 2. ओके, ब्रॅकेट मध्येच लिहितो म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. हा झाला पहिल्या रोने पहिल्या कॉलमला. आता पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचे, पण दुसरा कॉलम नाहीच आहे, म्हणजे इथं हा मॅट्रिक्स कंप्लीट होतो. आता दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला, तर ते येणार आहे 4 into 1 then plus sign -2 into 2. त्याच्यानंतर तिसऱ्या रोने पहिल्या कॉलमला ते येणार आहे -6 into 1 प्लस मध्ये प्लस साइन असतं मल्टिप्लिकेशन मध्ये 2 into 2. नंतर सोडवल्यानंतर ते मायनस पण येऊ शकतं. ओके, सो इक्वल टू काय आहे? x minus 3 y minus 1 and 2z. आता हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला भेटते 2 into 1 2 plus -4 into 2 -8, -8 plus 2 become -6, then 4 into 1 4, 4 -2 into 2 -4, 4 minus 4 0, then -6 into 1 -6 plus 2 into 2 4, -6 plus 4 become -2. So equal to x minus 3 y minus 1 and 2z. ओके, आता हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, याचा अर्थ करस्पॉन्डिंग एंट्रीज काय असणार आहेत? देअरफॉर -6 इज इक्वल टू x minus 3, 0 इज इक्वल टू y minus 1, -2 इज इक्वल टू 2z. ओके, and therefore from this equation we get -6 plus 3 is equal to x, then 0
हा -1 इकडे शिफ्ट केला 0 + 1 इज इक्वल टू y and -2 divided by 2 is equal to z. ओके, तर या पद्धतीने ते इक्वेशन येतात. therefore we get -3 is equal to x, 1 is equal to y and -1 is equal to z. So this is our final answer. Since by equality of matrices, या ठिकाणी आपण काय केलं, इक्वॅलिटीचा कन्सेप्ट यूज केलेला आहे आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज इक्वल असणार आहे. दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग एंट्रीज इक्वल असतात. तो कन्सेप्ट या ठिकाणी यूज केला आणि या पद्धतीने आपल्याला XYZ च्या व्हॅल्यू काय भेटल्या, -6, 1 and -1. ओके, तर एकदा पाहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅव गिवन मॅट्रिक्स A which is cos alpha, sin alpha, minus sin alpha, cos alpha, and we have to show that A square become this matrix cos 2 alpha, sin 2 alpha, minus sin 2 alpha, cos 2 alpha. Okay, so first write down given matrix A. So here given matrix A become cos alpha, sin alpha, then minus sin alpha into cos alpha. Now LHS of given requirement is LHS is equal to A square, which is equal to A into A. Okay, so this become cos alpha sin alpha minus sin alpha cos alpha into same matrix cos alpha sin alpha minus sin alpha cos alpha. Now multiplication of these two matrices become, आता पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, ते होईल cos alpha into cos alpha. So we get cos square alpha then plus sin alpha into minus sin alpha become minus sin square alpha, right? This become our first entry. Now multiplying first row to second column, we get cos alpha into sin alpha, cos alpha into sin alpha plus sin alpha into cos alpha. Now this become our second entry. याच्या पुढे कॉलम नाहीत मल्टिप्लाय करायला, त्याच्यामुळे हा मॅट्रिक्स इथं क्लोज होतो. आता सेकंड रो ने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करा, ते येईल मायनस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा देन प्लस cos alpha into sin minus sin alpha become minus cos alpha sin alpha. Okay, then multiplying second row to second column, we get minus sin alpha into sin alpha become minus sin square alpha, then cos alpha into cos alpha become plus cos square alpha. ओके, या पद्धतीने मॅट्रिक्स येतात. याला थोडं अजून सिम्प्लिफाय करूया. हे आलं cos square alpha minus sin square alpha, हे आलेलं आहे cos alpha into sin alpha plus cos alpha into sin alpha become 2 sin alpha cos alpha, हे आलेलं आहे दोघांचं साइन सेम आहे, सेम टर्म आले म्हणजे -2 टाइम sin alpha into cos alpha. बरोबर, दोन्ही टर्म सेम आहेत. sin alpha cos alpha इथं पण आहे, sin alpha cos alpha इथं पण आहे आणि दोघांचं साइन सेम आहे मायनस मायनस, त्याच्यामुळे त्याची बेरीज झाली आणि आन्सरला मायनस साइन आलं. हे आलेलं आहे cos square alpha minus sin square alpha. And now this become cos square alpha minus sin square alpha become cos 2 alpha. Trigonometric formula आपल्याला माहित आहे, cos square alpha minus sin square alpha become cos 2 alpha. 2 sin alpha into cos alpha becomes sin 2 alpha. Okay, 2 sin alpha into cos alpha become 2 sin 2 alpha. Again minus sin 2 alpha sin 2 alpha and this become cos 2 alpha, and this is our required RHS. आणि ही आपली रिक्वायर्ड RHS आहे. या पद्धतीने आपण हे इझिली प्रूव्ह करू शकतो पा. Now in next example we have given matrix A which is 3 by 3 matrix and we have to show that A square minus 4A is a scalar matrix. Okay, हा जो A square minus 4A याची जी व्हॅल्यू आहे ती काय आली पाहिजे, एक स्केलर मॅट्रिक्स आला पाहिजे. ओके, तर हे सोडवल्यानंतर डायरेक्ट आपल्याला येणारा जो मॅट्रिक्स आहे तो स्केलर मॅट्रिक्सच असणार आहे. तरी सुद्धा स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, तर तो डायगोनल मॅट्रिक्स असतो. डायगोनल सोडून बाकी सगळ्या एंट्री 0 असतात आणि डायगोनल मधल्या ज्या एंट्रीज आहेत तो एक पर्टिक्युलर स्केलर असतो, सेम स्केलर के के के. ओके, तर आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. A square minus 4A. So here we have given matrix A is equal to 3 by 3 matrix 1 2 2 2 1 2 2 2 1. Okay,
Now try to find this matrix A square minus 4A. So this is equal to A square means A into A minus 4A. So this is equal to matrix A become 1 2 2 2 1 2 2 2 1 into same matrix 1 2 2 2 1 2 2 2 1, then minus sign 4 into matrix A, which is 1 2 2 2 1 2 and 2 2 1. Okay, so this is our given matrix in our equation. Now solve this matrix multiplication. So multiplying by first row to first column corresponding entries, 1 into 1 become 1 plus 2 into 2 4 plus 2 into 2 4 ही झाली पहिली एंट्री. आता पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करत येईल 1 into 2 2 plus 2 into 1 become 2 plus 2 into 2 become 4. Okay, now multiplying first row to third column, so 1 into 2 2 plus 2 into 2 4 plus 2 into 1 become 2. हा झाला पहिला रो. ओके, पुढे कॉलम नाही त्याच्यामुळे याच्या पुढे आपण मल्टिप्लाय करू शकत नाही. आता सेकंड रो ने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करा. 1 into 2 2 plus 1 into 2 2 plus 2 into 2 become 4. The next element become 2 into 2 4 1 into 1 1 plus 2 into 2 4. आणि आता तिसऱ्या एलिमेंट साठी दुसऱ्या रो ने तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. 2 into 2 4 then 1 into 2 2 plus 2 into 1 become 2. And now multiplying third row to each column. 2 into 1 2 plus 2 into 2 4 plus 1 into 2 2 into 2 into 2 4 plus 2 into 1 2 plus 1 into 2 2 into 2 into 2 4 plus 2 into 2 4 plus 1 into 1 1. So in that way we get multiplication matrix minus या 4 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा, भेटेल 4 8 8 8 4 8 8 8 4. आणि आता हे दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन घ्या, सॉरी सबट्रॅक्शन घ्यायची. त्याच्या अगोदर हे सिम्प्लिफाय करून लिहितो. येणार आहे 4 plus 4 plus 1 become 9. हे येणार आहे 8. हे पण येते 8. दिस become 8. दिस become 9 8 8 8 9 minus next matrix is 4 8 8 8 4 8 8 8 4. आणि या दोघांची वजाबाकी म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंटची वजाबाकी होईल. पहिल्यातून पहिला वजा 9 minus 4 is 5 8 minus 8 0 8 minus 8 0 8 minus 8 0 9 minus 4 5 8 minus 8 0 8 minus 8 0 8 minus 8 0 9 minus 4 5. And this is a scalar matrix. Okay, so this is scalar matrix, right? आपला स्केलर मॅट्रिक्स आहे. या पद्धतीने आपण मॅट्रिक्सचे अल्जेब्रा जो आहे त्याच्यामधले मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे ते यूज करून आपण ही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, एकदा ऑब्झर्व करा आणि याच्यावरची आणखी काही एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.